सरकारला मला एकच सांगायचं आहे की बुवा तुम्ही जे अनुदान देत आहे, काही अतिवृष्टी देत आहे, काही बऱ्याचशा फॅसिलिटी देत आहे. अतिवृष्टी तर दिलीच पाहिजे, परंतु मला सरकारला एक सांगणं आहे की जो 10 वर्षापूर्वीचा भाव होता मजुराचा 200 रुपये रोज 6 वाजेपर्यंत काम करत होतं मजूर, आता 500 रुपये पारा घे. आणि 10 वर्षाचा जो मक्याचा भाव आहे तोच मक्याचा आज बी भाव आहे. काय करीन तो शेतकरी? 10 वर्षापूर्वी जो मक्याची थैली होती 5 किलोची, आता 3.5 किलोची येते. मटेरियलचे डबलनं भाव झाले, मजुरीचे डबलनं भाव झाले. आणि 2 वाजले की प्रत्येक मजुराचा मोबाईल राहतो, 1:30 वाजेपासून तक तक करतात, 2 वाजेपासून चालले जातात. अर्ध्या पाराचे 500 रुपये शेतकरी देतो आणि सरकारच्या मक्याला हमी भाव देत नाही. म्हणजे सरकार एकच म्हणणं आहे की तुम्ही असं काही छटाक आतपा कोणाला काही देऊ नका. आपण शेतकऱ्याचे जे कष्ट आहे त्या कष्ट करून जो माल पिकवतो त्याला हमी भाव द्यावा, एवढंच म्हणणं आहे माझं. कारण की कसं आहे, मी मजूर आहे पण मी शेती करतो, पण मी माझा मुलगा ते फेकताय कवळ्या, आम्ही 5 वाजेपर्यंत काम करतो. मजुराला बी मला एकच सांगणं आहे की मी पण मजूरच होतो, पण मी शेतीशी कधी कुचराई केली नाही. ज्याच्याकडे बी काम केलं असेल त्याच्याकडे जातीनं केलं, लक्षपूर्वक केलं. मालकाने मला काही काम न सांगता मी संध्याकाळपर्यंत काम केलं, म्हणून आज मी 2 एकरचा मालक झालो. 2 एकर शेती घेतली, मी खातेदार झालो. म्हणून मजुराला मला एवढंच सांगणं आहे की मजुरी करा तुम्ही, पण शेतीची कुचराई करू नका. शेतीची जर कुचराई करशाल तर तुम्ही कायम मजूर राहाल. कारण की शेतकरी लंबा होऊन गेला. शेतकऱ्याला खरी लंब जर केला असेल ना तर सरकारनं आणि मजुरानं आणि या भावानं. म्हणून सरकारला मला एकच सांगणं आहे की बाबा हो, शेतकरी भरपूर हातबल झाला आहे. 10 वर्षापूर्वी कपाशी 2 रुपये 3 रुपये किलोने येतली जात होती, दिवसभर बाया यायच्यात होत्या. आता 10 वर्षाचा जो भाव होता तोच आज कपाशीला भाव यानं घ्यायचाही पहा तुमची 10 रुपये किलो आहे. काय करीन तो शेतकरी? कसा काय तो शेतकरी आत्महत्या करणारी? शेतकरी हातबाल झाला फक्त मजुरामुळे. या अतिवृष्टी किती उद्या हो, शेतकरी अजून पुन्हा उभा राहीन आणि सगळ्या जगाला पोषीन. कारण की चिडी मुंगीपासून हत्तीपर्यंत, मजुरापर्यंत, सरकारपर्यंत पोषिनतात शेतकरी जे. पण तू शेतकऱ्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. म्हणून सरकारला मला एकच सांगणं आहे की तुम्ही आम्हाला हमी भाव द्या. काय ते कागदपत्र शेतूपकाक्षावर जाऊ कटाळून गेले लोक, हा कागद आणा तो कागद आणा, ते केव्हा भेटीन काय भेटीन, पण आमच्या कष्टाचे पैसे द्या, आम्हाला हमी भाव द्या. हे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.